नमस्ते. आज आपण श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची रक्षाबंधनाची अलौकिक कथा जाणून घेऊयात. रक्षाबंधनाच्या सणामागे अनेक कथा आहेत, पण कृष्ण आणि द्रौपदीची कथा ही सर्वात हृदयस्पर्शी आणि त्यांच्या अतूट नात्याचे प्रतीक आहे. ही केवळ बहीण भावाची कथा नसून निस्वार्थ प्रेम, वचनबद्धता आणि धर्माच्या रक्षणाची गाथा आहे. द्वापर युगातील ही गोष्ट आहे. शिशुपालाच्या वधनानंतर श्रीकृष्णाच्या बोटाला सुदर्शन चक्राच्या धारेने दुखापत झाली आणि रक्तस्राव सुरू झाला. जवळच असलेल्या रुक्मिणी आणि सत्यभामेसहित इतर राण्या धागा आणि वस्त्र शोधू लागल्या, पण त्यांना त्वरित काही मिळेना. तेवढ्यात हस्तिनापूरमधील असलेल्या द्रौपदीला द्वारकेतील या घटनेची जणू काही देवी अनुभूती झाली. तिच्या मनाला श्रीकृष्णाच्या वेदनेची जाणीव झाली. क्षणाचाही विलंब न लावता तिने आपल्या नेसलेल्या रेशमी साडीचा पदर फाडला आणि तो धागा घेऊन श्रीकृष्णाच्या दिशेने धावली. द्रौपदीने अत्यंत प्रेमाने तो धागा श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला, ज्यामुळे रक्तस्राव थांबला. द्रौपदीच्या या निस्वार्थ प्रेमाने तिच्या मनात असलेल्या भक्ती आणि काळजीचे श्रीकृष्ण अत्यंत भावुक झाले. त्यांनी द्रौपदीला बहिणीचे स्थान दिले आणि त्या क्षणी तिला आजीवन रक्षणाचे वचन दिले. ते म्हणाले, या धाग्याने तू मला बांधले आहेस. यापुढे जेव्हा कधी तुला मदतीची गरज लागेल तेव्हा मी तुझ्यासाठी धावून येईल. या धाग्याच्या बदल्यात मी नेहमीच तुझे रक्षण करेल. पुढे याच वचनाची पूर्तता महाभारताच्या युद्धात आणि त्याआधीही अनेक प्रसंगामध्ये श्रीकृष्णाने केली. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी जेव्हा तिने असहाय्य होऊन श्रीकृष्णाला हाक मारली, तेव्हा श्रीकृष्णाने तिच्या साडीचा पदर वाढवून तिची लाज राखली. हे त्याच रक्षाबंधनाच्या वचनाचे फळ होते. आपल्याला यातून असा संदेश मिळतो की रक्षाबंधन हा केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित सण नाही, तो प्रेम, विश्वास, आदर आणि संरक्षणाच्या वचनाचा सण आहे. श्रीकृष्ण आणि द्रौपदीच्या नात्याने हे सिद्ध केले की भाऊ बहिणीचे नाते केवळ जन्माने नाही, तर मनाच्या शुद्धतेने, निस्वार्थ प्रेमाने आणि गरजेच्या वेळी एकमेकांच्या पाठीशी उभे राहिल्याने निर्माण होतं आणि ते चिरंकाळ टिकते. हा दिवस त्या सर्व बंधनांना समर्पित आहे, जी आपल्याला सुरक्षित आणि प्रेमळ असल्याची भावना देतात. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.